तर मंडळी आता 6:30 वाजलेत. मी आलो शेतामध्ये राख्या बांधण्यासाठी. बायकोला घेऊन आलोय गाडीवर. चुलत्याला परत पुतणेली ते म्हणजे भावायली, चुलत भावायली ते. आणि दिवस मावळून गेलाय, अंधार पडलाय. तर हे वातावरण बघू शकता संध्याकाळचं. आता म्हशीच्या धारा बिरा काढल्यात गाईच्या आणि गाडीला कॅन्ड वगैरे अडकून आता भाऊ चाललाय आमचा डेअरीला दूध घेऊन. थोडी सहज दाखवली पिशवीवर. तर संध्याकाळचं आखाड्यावरचं वातावरण आहे. आता धारा बिरा काढणं झाल्यात सगळ्या. दिवसभर म्हशीचा गाईचा राडा चालू असतंय. त्यांना वैरण गवत ते कापून टाकणं. आणि आता श्रीवल्लीला दूध पाजवाय चालू आहे. वीस 22 दिवस झाले. तर आता आमची शिळी येली या. एकच पाट दिली या. पाट दिले का बकरं दिले? पाट दिली या. चांगली मागितली होती. 10-12 हजारला देऊन टाकाय पाहिजे होती. एकच दिली या. खास व्हायले. उठ 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 उठ. आता हिचं नाव काय ठेव? छकुली न ग. अलकनंदा. कारवडीचं श्रीवल्ली. नाव ठेवाय मला बोलवी जा येले की काही बी. तर मंडळी आता शेतामध्ये आलोय. राख्या बांधण्यासाठी आलो होतो बायकोला घेऊन. इथं म्हणजे चुलत्याचे पोरं वगैरे ते म्हणजे राख्या पौर्णिमेच्या दिवशी बांधल्या नव्हत्या. जरा बायको गावाला गेली तिकडं माहेरला, त्याच्यामुळं आज घेऊन आलोय. तर आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज काही दिवसभर व्हिडिओ बनवला नाही काय नाही, त्याच्यामुळं म्हणलं चला आता थोडं शूट करूया. तर शेतामध्ये आलोय. एकदम शांत आणि निवांत वातावरण आहे सध्या. इथं म्हणजे जनावरांचे गोट्यातले कामं वगैरे, गाईचं चारा पाणी धारा वगैरे काढणं सगळं झालंय. आणि आता थोडा थोडा अंधार पडायला चालू झालाय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर चला आता थोडं संध्याकाळचा व्ह्यू दाखवतो कसा आहे काय नाही ते. पक्षी मस्त चिवचिव करायला लागलेत. तर पाहू शकता तुम्ही संध्याकाळचं वातावरण आहे. एक नंबर दिसायले. आता सध्या सराव नाही त्याच्यामुळे रानामध्ये काही तेवढं जास्त काही करायला नाही. म्हणजे पुन्हा एखाद्या वेळेस तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. कारण रानामध्ये मला लय करमत आहे. आणि हे सोयाबीनमध्ये जायला भी वाटायला इतकं सोयाबीन हे झालंय बघू शकता. तर मित्रांनो इथं एक आमचं छोटं मंदिर आहे महादेवाचं लिंबाच्या झाडाखाली. चला थोडं जाऊन दर्शन वगैरे घेऊन यावं. तर हे इथं पाहू शकता म्हणजे 4 पत्र डिळी वगैरे ठोकून आतमध्ये महादेवाचं शिवलिंग आहे. असं एक छोटंसं मंदिर आहे. इथं आमची आजी पूजा बिजा करते या. चुलती सगळे. आणि इथं दिवसाचं खूप जास्त भारी वाटतंय आणि एकदम शांत वाटतंय. साईडला इथं चंदनाचं झाड, वरती हे लिंबाचं झाड आणि साईडला असं हिरवगार शेत. आणि परत इथं देवाला वाहण्यासाठी बेलाचं झाड पण लावलेलं आहे पाहू शकता. हे बेलाचं झाड आहे. परत तुळस वगैरे आहे. आता तुळशीला मंजुळा लागल्यात. नंबर 1 दिसायली तुळस पण.
जिथं जांबाचं झाड आहे छोटंसं, ह्याची जांबं लागले का मी तुम्हाला नक्की खायला बोलवीन. तोपर्यंत कमेंट करा एक चांगली. आणि तिथं जास्वंदीच्या झाडाचं एवढं मोठं म्हणजे झाड आहे जास्वंदीचं. तर आता दिवस पूर्णपणे मावळून गेलाय. हे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं कडूळ मस्त आता लिंबावर चिमण्या चू 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 करायला लागल्यात. छान आवाज यायलाय शेतामध्ये. हे पाहू शकता पूर्ण आकाड्याचा हे लुक आहे. तर मंडळी चालतंय, आजचा छोटा व्लॉग होता आपला. आज काय आपण जास्त तेवढं काय म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, तरीसुद्धा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.